मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा प्रचंड असे लाभार्थी आहेत, त्यांना नेमका त्यांचा लाभ अचानक जर बंद झाला असेल तर त्याचे वेगवेगळे कारण आहेत. तर ते सर्व जेवढे महत्त्वाचे कारण आहेत तर ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकीच तुमचं एक कारण निघणार आहे. कोणते कोणते कारण आहेत अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण असे म्हणजे जेवढे बी काही कारण आहेत तर असे खूप सारे कारण आहेत, तर मी पटपट तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी जर तुमचं एखादं कारण असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे, तरच लाभ आपल्याला परत सुरू होऊ शकतो. तर आपण पहिल्यांदा पाहूयात की अचानक लाभ जर बंद झाला असेल तुमचा तर अशा प्रकारचा लाभ बंद होण्यामागे महत्त्वाचे कारणे कोणते कोणते आहेत. खूप सारे कारणे आहेत, त्याच्यापैकी एक कारण तुमचं कोणतं आहे तुम्ही ते पाहायचं आहे. नंबर 1चे कारण आहे बघा की जर तुमच्या बँक खात्याची DBT इनॅक्टिव्ह झाली असेल तर, जर DBT इनॅक्टिव्ह झाली असेल तर ती DBT तुम्ही ॲक्टिव्ह करायची आहे. आता काही लाभार्थी म्हणतील की सर DBT म्हणजे काय, तर DBT म्हणजेच आधार सीडिंग. तुमचा बँक खात्याला आधार नंबर जो जोडलेला असतो, जर तुम्हाला हप्ता बंद झाला असेल तरच तुम्ही यापैकी एक कारण शोधायचं आहे. तुम्हाला समजून जाईल की नेमकं कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे किंवा बंद झालेला आहे. तर हे ॲक्टिव्ह करता येतं बघा. जर इनॅक्टिव्ह झाला असेल बँक खात्याची DBT तर करता येते. बँकेमध्ये जाऊन करू शकता किंवा स्वतः देखील तुम्ही मोबाईलच्या द्वारे करू शकता. या संदर्भात आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आहे, तो पहा. बघा, बँक खात्याची KYC न झाल्यामुळे देखील अचानक हप्ता बंद पडतो. पण हे कधी घडतं तर प्रत्येकालाच नाही, बँक खातं प्रत्येकाचंच बंद पडत नाही. खूप वर्षाच्या नंतर एक रुटीन KYC बँकेची केले जाते, तर त्यावेळेस अचानक बऱ्याचशा लाभार्थ्यांचे यामुळे पण हप्ते बंद झालेले आहेत. काही लाभार्थ्यांना वाटतं ना KYC केली, सर्व केलं तरी हप्ता बंद होतोय, तर त्यांनी हे खास करून लक्षात घ्यायचं आहे की यापैकी कोणता एखादा मुद्दा येतो का. आणि जर तुमचे बँक खाते बंद पडले असेल तर तुम्ही बँक खात्याची KYC बँकेमध्ये जाऊनच करू शकता. त्यानंतर बघा, संयुक्त खाते असेल तरी देखील लाभ बंद होतो. या प्रकारची माहिती नंतर देण्यात आली होती आणि ती माहिती आपले ज्यावेळेस देण्यात आली होती त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितली होती की तुम्ही आणि इतर तुमच्या घरामधला कोणी व्यक्ती यांच्या नावावर जर संयुक्त खाते असेल म्हणजे जॉईंट अकाउंट बँकेचं, तर असं असेल तर लाभ मिळत नाही. लाभार्थी महिलेच्या नावानेच जे बँक खातं पाहिजे, म्हणजे 2 व्यक्तीच्या नावाने खातं पाहिजे नाही. त्यानंतर बघा, लाभार्थी महिलेच्या नावाने बँक खाते नसणे. बरेचशा वेळेस असं झालेलं आहे की बऱ्याचशा महिलांना अजूनही माहिती नाही आहे की त्यांचं जे खातं आहे त्यांच्या पतीच्या नावाने, त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावाने आहे. तर असं चालत नाही. पूर्वी नवीन ज्यावेळेस योजना चालू झाली होती त्यावेळेस चालायचं, पण आता तसं चालत नाही. कारण की बरेचसे लोक अशा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात लाडकी बहीण योजनेचा, त्यामुळे ती पद्धत बंद केली. आता लाभार्थी व्यक्तीच्या जी महिला आहे तर तिच्या नावानेच ते अकाउंट पाहिजे. त्यानंतर बघा, आधारवरील नाव जे आहे त्याच्यामध्ये बदल असणे. झालेलं असं आहे की बरेचशा लाभार्थी असं आहेत की त्यांचं आधारवरचं नाव वेगळं आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर दिलेलं नाव वेगळं आहे. तर यामुळे काय होतं की सरकारला एक्झॅक्टली कळत नाही आणि त्यामुळे त्यांचा लाभ अचानक बंद होतो. जर असं झालं असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला संपर्क करून ते नाव बदलून घ्या. त्यानंतर बघा, काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत की त्यांना चुकीचा आधार नंबर गेलेला आहे. आधार नंबर हा जो 6व्या नंबरचा पॉईंट आहे की आधार नंबर चुकीचा असणे. आधार नंबर चुकीचा असणे. जर एखाद्या लाडक्या बहिणीचा जर तुमच्याकडनं चुकून तुमचा फॉर्म भरताना जर दुसऱ्याच व्यक्तीचा आधार नंबर गेला असेल तर त्या व्यक्तीला पण पैसे जाऊ शकतात. त्यामुळे अशा वेळेस तुम्ही तो आधार नंबर बदलला पाहिजे. तुमचा जो योग्य आधार नंबर आहे तर तो तिथे टाकला पाहिजे. हे मी कशासाठी सांगतोय, जर एखाद्या लाडक्या बहिणीने सर्व काही पात्र असून देखील सर्व योजनेच्या नियम व अटी शर्तीनुसार ती पात्र आहे, KYC केलेली आहे, सर्व व्यवस्थित केलेले, योग्य पद्धतीने KYC केली तरीही हप्ता मिळत नाही, तर त्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमच्या शेजारी एखादी अशी लाडकी बहीण असेल, त्यांना अशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना याचा फायदा होऊ शकतो. पुढे बघा, आणखी काही कारणं आहेत की चुकीची KYC केली असल्यामुळे देखील लाभ बंद होतो. पण चुकीची KYC केली असेल तर तुम्हाला दुरुस्ती करता येते. 31 मार्चपर्यंत सध्या दुरुस्ती चालू आहे. पण काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत त्यांनी KYCच केली नाही, तर त्या लाडक्या बहिणींना सध्या KYC करता येत नाही. येणाऱ्या जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते. तोपर्यंत आपण नक्कीच तो मुद्दा, नवीन KYC चालू करण्यासंदर्भात तो मुद्दा आपल्या चॅनलवर मांडूयात. त्यानंतर हे मी तुम्हाला सांगून झालेलं आहे की संयुक्त खाते जे आहेत असेल तर लाभ मिळत नाही, म्हणजे जॉईंट अकाउंट नाही पाहिजे. या व्यतिरिक्त पण काही कारणे असू शकतात बघा. म्हणजे जसं की एखाद्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे,
घरामध्ये सरकारी नोकर असणे, घरामध्ये चारचाकी असणे इत्यादी वेगवेगळे काही कारणं, इतर देखील कारणे आहेत. परंतु मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं त्याप्रमाणे की नियम व अटी शर्तीनुसार जर तुम्ही योग्य बसत असताल आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की तरी लाभ येत नाही, तर हे जे मी आता कारणे सांगितले आहेत तर यापैकी एखादं कारण आहे का बघा, की तुमची KYC चुकीची झाली आहे का, किंवा KYCच केली नाही का, लाभार्थी महिलेच्या नावाने खातं आहे का ते पहा, आधार नाव हे तुमचं बदललेलं आहे का ते बघा, फॉर्मवर वेगळं आणि तुमचं नाव वेगळं तर ते पहा. काही काही महिलांचे नावं हे पुरुषाप्रमाणे वाटतात, तर त्यामुळे काय होतं की सरकारला नेमकं कळत नाही की ही महिला म्हणजे व्यक्ती एखादा या योजनेचा फायदा घेतो आहे का काय, त्यामुळे तोही लाभ बंद होतो. त्यावेळेस प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं आणि त्यानंतर तो लाभ परत चालू होतो. त्यानंतर बघा बँक खात्याची सर्वाधिक हे कारण दिसते बघा, की बँक खात्याची DBT ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह होते आणि त्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होतो. त्यामुळे अशा वेळेस अजिबात संभ्रमात न जाता तुम्ही बँक खाते जे आहे त्याची DBT ॲक्टिव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर काही लाडक्या बहिणींचं ऑटोमॅटिक बँक खातं, खास करून पोस्ट बँकेच्या बाबतीत असं खूप घडलं आहे, पोस्ट बँकेचं खातं हे इनॅक्टिव्ह होतं, म्हणजेच ते बंद पडतं आणि त्यामुळे क्लोज होतं ते अकाउंट आणि क्लोज झाल्याच्या नंतर KYC केली तुम्ही त्या खात्याची, बँक खात्याची, ते परत चालू होतं. परंतु काही वेळेस असं पण आपण पाहिलं आहे की बरेचशा वेगवेगळ्या बँकेचे देखील खाते अचानक बंद पडतात. त्यानंतर त्यांना नवीन खाते खोलल्याच्या नंतर तिथे ॲक्टिव्ह DBT करणं अत्यंत गरजेचे आहे आणि जर तसं केलं तर परत लाभ त्या बँकेमध्ये देखील चालू होतं. या व्यतिरिक्त पण काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांनी विनाकारण छोटा बदल करतात आणि त्यांना माहीत नसताना पण वेगळा बदल करून पाहतात आणि त्यामुळे पण अचानक लाभ थांबतो. आता माझ्या मते यामध्ये तर सर्वच आपण प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे कोणते कोणते कारणं आहेत की ज्यामुळे तुमचा हप्ता अचानक बंद होऊ शकतो आणि यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता. पण या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतात, तर कोणताही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.